वेदू, तुला जमलं तर जरा एखादी चक्कर टाकशील इथे? हो येईन, पण काही प्रॉब्लेम? नाही नाही, प्रॉब्लेम ॲज काही नाही. हे बघ राजा, मला काय म्हणायचंय की कितीही झालं तरी मुलगी म्हणजे परक्याचं जाण. आई, नक्की काय सुचवायचं तुला? आपल्या वंशाला दिवा हवा आणि त्याचा विचार तुम्ही दोघांनी करायचा. शांत व्हा, शांत हो. अमोकी, तुम्ही बसा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. नको नको, आज मी तुझ्या बॉसची बायको म्हणून तुझ्याकडे नाही आले. तुला समजून घ्यायला आले, तुझ्याकडून काहीतरी शिकायला आले. एक मैत्रीण म्हण हवं तर. मला आवडेल तुझ्याशी मैत्री करायला. मॅडम? मॅडम नाही, मिताली. मिताली म्हण मला, चालेल, आवडेल. गौरी, दुःख सगळ्यांनाच असतात, पण त्या दुःखांशी, त्या त्रासांशी, त्या परिस्थितीशी डील करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. मला कळतं, पण बऱ्याचदा वळत नाही, जमत नाही. ती ताकद नाहीये माझ्यात. तेवढी स्ट्रॉंग मी समजत असले स्वतःला तरी तेवढी स्ट्रॉंग मी नाही. ती शक्ती तुझ्याकडून घ्यायला आली होती, ती ताकद. कारण मला असं वाटलं मनापासून की तुझ्याशी बोलल्यानंतर मी नव्या उमेदीने काहीतरी करायला उभी आहे. माझ्या आयुष्यात जे काही वाईट प्रसंग आले, घडतायत, घडतील कदाचित, त्यांना मी धीराने सामोरी जाईन. पण त्यासाठी माझ्यातली शक्ती जागी व्हायला हवी, म्हणून तुला भेटायला आले. मी काय तुम्हाला ताकद देणार आहे मॅडम? मिताली, मिताली, मी म्हटलं ना मिताली, परिस्थिती आपल्याला सगळं काही शिकवते, पण आपण ती परिस्थिती सिरियसली घेणं टाळतो. मग सुरू होते सगळ्या दुःखांची मालिका. मला वाटतं ना मिताली, प्रत्यक्ष दुःखापेक्षा दुःखाची जाणीव होणं खूप त्रासदायक आहे का? आणि हा त्रास टाळता यायला हवा. आपण दुःखाला जेवढं जास्त कवटाळून ठेवू, तेवढं ते आपल्याला जास्त त्रासदायक ठरतं. म्हणून विसरायचं, विसरण्याचा प्रयत्न करायचा. खूप कठीण असतं ते, पण सवयीने सगळं हळूहळू शक्य होत जातं. मी असं वागण्याचा नेहमीच प्रयत्न करत आली आहे मिताली. सवय करून घेत गेले असं वागण्याची, आणि मग लक्षात आलं, अरे हे तर फार सोपं आहे. मिताली, आपण ना आपली दुःख उगाच डोक्यावर चढवून ठेवतो. दुःख डोक्यावर चढू देता कामा नये. त्या दुःखाचं घरटं आपल्या डोक्यावर तयार झालं की मग काही खरं नाही. म्हणूनच त्यातून मार्ग काढा. त्या घरट्याचं ओझं एवढं वाढत जातं हळूहळू की आपण दबून जातो, खचून जातो. मग झालं, संपलं सगळं. मला हे असं कधीच संपवू द्यायचं नाहीये मिताली. म्हणूनच मी कणखरपणे माझ्या पायांवर उभी आहे. एवढ्या सगळ्या परिस्थितीतून जाऊन सुद्धा. सॉरी, मी बोलतच सुटले. आय एम व्हेरी सॉरी. मी तुझ्यासाठी काहीतरी आणते. बोल बोल.
मला बरं वाटतंय तुझं ऐकून. छान वाटतंय. आणि तुला एवढं मोकळं होताना बघून जास्त बरं वाटतंय. तुला बरं वाटतंय ना? बोल. कांट हेल्प मिताली, तसं राहावंच लागतं. बाहेरच्या जगात वावरताना तसं धीरानं राहावंच लागतं. साधा कोसळण्याचा आभास जरी निर्माण झाला ना तर जग तपलेलं असतं तुम्हाला सावरण्यासाठी. अतिश केल्यापासून सगळे सावरण्यासाठीच टपलेले असतात आणि ते सावरणच नको असतं मला. खूप भीती वाटते, त्रास होतो त्यासाठी. तुला सांगते मिताली, ही भीतीच आता मला बळ देत आली. आजपर्यंत मला खंबीरपणे जगण्यासाठी हे बळ ह्या भीतीपोटीच निर्माण झालं. मी परत बोलत सुटले. मी आणते तुझ्यासाठी काहीतरी. तू एवढं भरभरून बोललीस. तुझं मन हलकं झाल्यासारखं वाटतंय का? ते बघून मलाच बरं वाटलं. पाणी दे मात्र आता. अगं असं कसं? तू पहिल्यांदा आली आहेस माझ्याकडे, तुला काहीतरी घ्यायलाच हवं. थांब, मी आणते काहीतरी तुझ्यासाठी. बरं कॉफी कर. ठीक आहे, मी आणते कॉफी तुझ्यासाठी. मला वाटतं ना मिताली, प्रत्यक्ष दुःखापेक्षा दुःखाची जाणीव होणं खूप त्रासदायक आहे. आणि हा त्रास टाळायला आपण दुःखाला जेवढं जास्त कवटाळून ठेवू तेवढं ते आपल्याला जास्त त्रास देऊ लागतं. म्हणून विसरायचं, विसरण्याचा प्रयत्न करायचा. मिताली, आपण आपली दुःख उगाच डोक्यावर चढवतो. दुःख डोक्यावर चढवता कामा नये. पल्लवी, काय आई? काय झालंय? कुठे काय? काही नाही. काय नाही. नाही, सकाळपासून मी बघतीये तू अस्वस्थ दिसतेस. नाही आई, आज दमायला झालं अचानक एकदम. हं? नाही, मी जरा आलेच. छान झाली होती कॉफी. थँक्स. मिताली, म्हणजे तू सुद्धा काही कमी सोचलेलं नाहीयेस. हे आपल्या वयात
सोसणं म्हणजे अगदी अकाली म्हातारं झाल्यासारखं वाटतं. त्या सर्कलमध्ये आपण फिरत असतो ना, त्यामुळे आपल्याला भेटणारी माणसं सुद्धा तीच असतात, तेच समजावत असतात आणि आपण सुद्धा तसंच वागत असतो. मग दुनियेकडे बघण्याचा दृष्टिकोन, नजरियाच बदलून जातो आणि प्रत्येक गोष्टी, कारण आपल्या आजूबाजूला त्या 4च गोष्टी असतात, त्याचा खोलवर विचार करायला लागतो आणि त्याच गोष्टींचा विचार करायला लागतो. मग आपलं जगणंच हरवून जातं विचार करण्याच्या नादात. आणि आपल्याला त्यातनच मार्ग काढत चालायचं असतं. वाट कठीण असते, खरं तर असते, पण चालण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून स्वतःला सावरायचं. ताकद तर ठेवावीच लागते, ती हरवून चालत नाही ना. तोच प्रयत्न करते मी. पण थँक्स. कशासाठी? ऑफिससाठी आणि माझ्याशी एवढं सगळं बोलल्याबद्दल, माझं एवढं सगळं ऐकून घेतल्याबद्दल, तुझं एवढं काही ऐकवल्याबद्दल खूप थँक्स. कारण काय झालंय ना, बोलायलाच कोणी नाही राहिलं माझ्याशी. मनोहर आणि पल्लव या दोघांचीच बोलते, पण ते तरी किती वेळ काढणार माझ्यासाठी सारखा. ते सुद्धा समजावून बिचारे थकले असतील, राग आला असेल. पण तुझ्याशी बोलले खूप मन मोकळेपण. तिसऱ्याच वेगळ्याच माणसाशी पहिल्यांदा. माझ्या बाबतीत हे असं पहिल्यांदाच झालं. अगं, मी तुझ्याशी आता जे काही बोलले ना मगाशी, मला खरंच माझंच आश्चर्य वाटतं. अगदी आत्ताच ओळख झालेली आहे. माझ्या बॉसची बायको असलेल्या व्यक्तीशी मी एवढं बोलले, मला ना माझ्यावर विश्वासच बसत नाही. गतजन्मीचे काही ऋणानुबंध असतील, आय बिलीव्ह इन दॅट. असावे ते, आणि ते जर असेच राहणार असतील तर पुढच्या जन्मी कायम टिकून राहायला हरकत नाही. चल, बराच वेळ झाला, पुन्हा जायचं हॉस्पिटलला. बाबा आहेत ना, 2-1 तास लागतील ना इथून जायला. मला सुद्धा खूप बरं वाटलं मिताली, तुझ्याशी एवढं भरभरून बोलून. खरंच खूप मोकळं झाल्यासारखं वाटतं. सवयच नाहीये मला असं कुणाशी मोकळेपणे बोलायची. पप्पांचं हॉस्पिटल प्रकरण निपटू दे. पप्पा लवकर घरी येऊ दे. मग तू ये निवांत गप्पा मारायला, जेवायला. आमच्याकडे छान स्वयंपाक बनतो. नक्की. गौरी, मी फक्त धीर गोळा करण्यासाठी आले होते तुझ्याकडे. खूप काही घेऊन चालले. हे असलं जे काही असतं ना, ते बहुतेक एकमेकांना देण्या घेण्यासाठीच. आणि हो मिताली, मला सुद्धा तुझ्याकडून भरभरून मिळालंय. निघू मी? हो, पण पुन्हा परत कधीतरी ये नक्कीच. थँक्स अ बिलियन. आनंदात असणार ते सुद्धा.
पल्लू पल्लू ए पल्लू ए पल्लू काय कुठे हरवलीस तू? नाही काय नाही. पल्लू काय झालं? पल्लू तुला मी किती वेळा सांगितलंय की आईचा विचार आहे ना डोक्यातून काढून टाक. हो आईचा विचार नाही करत आहे. मग 4 दिवस झाले नीतूचा काही पत्ताच नाहीये. मी 2-4 वेळा तिला फोनही लावला, तोही लागत नाहीये. मी 2दा तिच्या घरी सुद्धा जाऊन आले, पण तिथेही नाहीये ती. अगं ऑफिसच्या कामानिमित्त कुठेतरी बाहेर गेले असेल ते, किंवा ऑफिसच्या मीटिंग असतील, त्यामुळे तुला नाही सांगता आलं असेल तिला. हो पण काळजी वाटून राहिली आहे ना. कुठे जायचं असेल ना तर सहज का होईना पण सांगते ती मला. आणि गेल्या काही दिवसात जे काही घडतंय ना त्यामुळे जरा जास्तच भीती वाटायला लागली. हे बघ पल्लवी, काही होणार नाही. तू एखाद्या गोष्टीचा नको तितका विचार करतेस आणि स्वतःला त्रास करून घेते. अहो उगाचच नाहीये. पण मला कळतंय, मला खरंच कळतंय तुला हा त्रास होणं स्वाभाविकच आहे. पण ठीक आहे ना, म्हणजे आज जर तिचा फोन आला नाही तर उद्या येईल किंवा तुझा फोन तिला लागेल. ती ऑफिसच्या कामानिमित्त कुठेतरी बाहेर गेली असेल, आउट ऑफ रेंज असेल, ऑफिसचं काम मजेत करत असेल ती. तू उगाच ना स्वतःला त्रास करून घेतेस असं मला वाटतं. अहो पण हे बघ, एक काम करू, आजचा दिवस आपण तिच्या फोनची वाट बघूया, रात्रीपर्यंत वाट बघूया तिच्या फोनची. आणि फोन नाहीच आला तर उद्या आपण मनोहरच्या ऑफिसला जाऊन भेटूया ना. तुम्हाला माहिती आहे त्यांचं ऑफिस? अगं असं काय करतेस? त्या दिवशी मी तुला सांगितलं नाही का, आम्ही मनोहर आणि मी बाहेर भेटलो आणि मग त्याच्या ऑफिसमध्ये गेलो, गप्पा मारत बसलो होतो ते. हा हो विसरले मी. आता जाऊया. वेडाबाई, आज रविवार आहे, ऑफिसेस बंद असतात आणि मी आज आहे ना घरी. हो बरं तुम्ही उद्या नक्की जाऊन या. मनात ना कसले कसले विचार येतात. बघ तू काही काळजी करू नकोस. हा, मिताली एकदम धीराची आहे. ती असा वेडावाकडे विचार अजिबात नाही करणार. काय झालं येते. आलोच मी, फाईल ठेवू. काय झालं झोप आता. तू नाहीयेस, राहुल नाहीये, कोणीतरी हवं ना जवळ. आई बास ना आता. आणि सवय लागायला हवी लहान मुलांना आत्तापासूनच. नाहीतर आई बाबांशिवाय पाणी हलत नाही त्यांचं. नाही मी पांगारकर बाईंकडे गेले होते. पांगारकरबाईंकडे असं अचानक? तू आर यू ओके? तूच म्हणालास ना हायपर झालो असलो किंवा डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये ज्या बाई शांतपणे स्वतःला हँडल करू शकतात